तर आजपासून न्यू इयर चालू झाले आणि माझ्या लक्षातच नाही. मला वाटते सर्वात जास्त 18 ते 22 वयाचे त्यांना सर्वात जास्त ही गोष्ट समजत असेल, कारण की त्यांचा येईल तो दिवस सारखाच चाललाय. आणि न्यू इयर आली या गोष्टीचं काहीच वाटत नाही, कारण की 31 डिसेंबर तरी कुठं साजरा केलाय. कारण की जी 31 डिसेंबर साजरा केला मस्तपैकी मी स्टोऱ्या बघायला लागले, पार्टी करायला गोव्याला काय गेल्यात असले सगळं त्याचे चालले. आणि आमच्या लक्षात नाही का तर 31 डिसेंबर साजराच केलेला नाही. मी न्यू इयर कसं लक्षात राहील. आणि काय झालं माहिती, सकाळी मी एक्सरसाइजला निघालो होतो आणि त्यावेळेस बोलता बोलता परत लक्षात आलं की आज न्यू इयर आहे. आणि तेव्हा मग मैत्रिणीला शुभेच्छा द्यायला लागले. न्यू इयर आले की लाज वाटायला चालू होती की अरे 2025 पण गेला आणि अजून आपण काही करूच शकलो नाही. आयुष्याची एवढी वाट लागली की नाही, 31 डिसेंबरचं पण काय वाटत नाही आणि न्यू इयरचं पण काय वाटत. गेले ते दिवस सगळा सारखाच चाललाय. तरी पण सगळ्यांना आज माझ्याकडनं हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तसा मराठी माणसांचा आपला नवीन वर्षाचा पहिला दिवस गुढीपाडव्याचाच असते. आपल्या मराठी माणसांचं नवीन वर्ष गुढीपाडव्याला चालू होते. मग तरी सुद्धा कॅलेंडर प्रमाणे सगळ्यांना हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. बाय.